दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची गैरहजेरी पाहायला मिळाली। दरम्यान यानंतर शरद पवारांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली आहे का अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ऑपरेशन सिंदूरबाबत दिल्लीमध्ये मंगळवारी इंडिया आघाडीची बैठक झाली। या बैठकीला पवारांच्या पक्षातला कोणताही नेता उपस्थित नव्हता। बघूया त्याविषयी सविस्तर। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे। तसंच दुसरीकडे शरद पवार इंडिया आघाडीपासून दूर जात आहेत का असाही सवाल उपस्थित होतो। कारण ऑपरेशन सिंदूर बाबत संसदेचं विशेष अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी इंडिया आघाडीने केली। या संदर्भात इंडिया आघाडीची बैठक देखील झाली। मात्र या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर होते। तसंच ज्या पत्राद्वारे विशेष अधिवेशनाची मागणी केली त्या पत्रावर शरद पवारांची सही देखील नव्हती। त्यामुळे शरद पवारांचा हा दुरावा नव्या समीकरणाची नांदी आहे का अशा चर्चांना आता तोंड फुटलंय। शरद पवार साहब भी हमारे साथ ही है। ये जो सिग्नेचर के ऊपर लीडर ऑफ द फ्लोर का सिग्नेचर है और सुप्रिया सुले जी डेलीगेशन में बाहर है। जब अभी मैं मुंबई जाऊंगा तो मेरी पवार साहब से बातचीत होगी। इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गैरहजेरीनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी टोला लगावला। इंडिया आघाडी अस्तित्वातच नसल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे। पवाराची काही अडचण असू शकते। पवार इतरांना अडचणीत आणणं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे। आता का नाहीत याचं उत्तर ते देऊ शकतात। म्हणून इंडिया आघाडी तशी अस्तित्वात राहिलेली नाही। त्या शिष्टमंडळामध्ये कुठेही ममता बॅनर्जी किंवा इतर पक्षाचे लोक तुम्हाला जवळपास 27 पक्षाचे लोक होते। हे 4 मुंडके तिथे गेलेले तुम्हाला पाहायला मिळतात। म्हणून इंडिया आघाडी अस्तित्वात नाही आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्याबरोबर इतर नेते सुद्धा कधी सहभागी होणार नाहीत। म्हणून त्या शिष्टमंडळाला इतकं जास्त महत्त्व देण्याचं काही कारण नाही। खासदार सुप्रिया सुळेंचा परदेशात गेलेल्या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भातली भूमिका त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडतात। तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारल्यामुळे शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।